तर आम्ही बनवत होतो आज गुलाबजामचा रेडीमेड जो पॅकेट असतो तो आणायचा आणि त्याच्यामध्ये 2 पॅकेट असतात. ते छोटं आहे, त्याच्यामध्ये सोडासारखं काहीतरी असतं व्हाईट कलर आणि ते मिक्स करून दूध आणि थोडंसं त्याच्यात पाणी टाकून त्याचा बॅटर ना छानपैकी मळून घ्यायचं. तुमच्यामध्ये जेवढी ताकद असते ना तेवढी त्याच्यामध्ये लावायची. अशी 10-15 मिनटं तर त्याला मळायचं, म्हणजे तेवढे सॉफ्ट गुलाबजाम होतात तुमचे. तुम्हाला ते येतच असेल, पण मी व्लॉग टाकायचा म्हणून मी बोलते. असंच सगळ्यांनाच येतं आता बनवता सगळं. तर नेक्स्ट डे आमच्या घरी वहिनी येणार होती ना, त्याच्यासाठी मी बनवत होते. आणि हे बघा असं मी मळत होते, मीच व्हिडिओ काढत होते आणि मीच मळत होते, म्हणून मला नीट जमलं नाही. आणि गुलाबजाम तर सगळ्यांनाच आवडतं. मी नाही तेवढं खात, कारण मला गोडच नाही आवडत. तिखट मला देईल तितकं मी तिखट जेवण खाते, पण गोड जरा मी कमी खाते, असं आहे माझं. आणि हे असं रेस्टला ठेवायचं 20 मिनिट्स तरी तुम्ही ठेवायचं रेस्टसाठी. जास्त पण ठेवू शकता. आणि त्याच्यानंतर परत मग त्याला मळून घ्यायचं छान. तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी सगळी त्याच्यामध्ये लावून टाकायची त्या दिवशी. हे बघा, मग मी याला झाकून ठेवलं, तूप लावायचं याच्यावरती नंतर आणि मग झाकून ठेवायचं. आणि मग नंतर अर्धा तास झाला ना त्याच्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. तुम्ही छोटे छोटेच करा आणि मग ते एकदम मोठे होतात, कारण लास्ट टाईम मी मीडियम साईज केले ना त्याचे खूपच मोठे झालेले, म्हणून ह्या टाईम जरा आम्ही अजून थोडेसे छोटे केले, जास्त पण छोटे नाही, थोडे मीडियम साईजचे केले आम्ही. आणि मम्मी माझा व्हिडिओ काढत होती, हे बघा. आणि क्रिश तर आमच्या समोरच असतो, हे बघा कसं बसतो तो नाटके करत. त्याच्यानंतर मम्मी पाक रेडी करत होती. लास्ट टाईमचा पाक होता, त्याच्यामध्ये मम्मीने थोडी अजून साखर आणि पाणी टाकून इलायची टाकून अजून मम्मीने ॲड केलं. आणि पाक रेडी होत होता तोपर्यंत मग गोळे पण करत होतो मी अर्धे केले आणि मग पप्पांनी नंतरचे केले. आणि नंतर मग तेल गरम करायला ठेवलं. आणि आम्हाला नॉर्मल गुलाबजाम नको होतं, जरा काळे गुलाबजाम असतात ना ते पाहिजे होते. मग जरा अजून आम्ही म्हणजे त्याला तळलं, एक्स्ट्रा 2 मिनिट अजून घेतलं आणि कंटिन्यू हलवत राहिले मी. मम्मी बोलली की कंटिन्यू कर, नाही तर ते एक साईड जास्त होणार एक साईड कमी होणार, म्हणून कंटिन्यू असं गोल 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 ना फिरवत राहा. हे बघा आम्ही काढून घेतले. आणि एक टाईमला जास्त जात होते कारण तेल जास्त घेतलेलं. आणि अशी मी सारखं मिक्स करत होती गोल 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 चमचा फिरून. आणि गरमी तर एवढी होते ना बाबा, किचनमध्ये पाय टाकला का गरम होतं आहे आता, एवढी गरमी वाढली आहे. तर असं करून मी करत होते. माझ्या दादाला खूप गुलाबजाम आवडतात आणि पप्पांना पण तसंच. मम्मी आणि मी कमी खातो गोड. तर नंतर आम्ही पाकामध्ये गुलाबजाम टाकले. गरम गरमच पाक होत आहे बघा, तुम्हाला वाफ समजत असेल. आणि आम्ही काय केलं, 2-3 तास मुरायलाच ठेवलं. रात्री केलेले ना तर अख्खी रात्रच आम्ही झाकून ठेवले. आणि नेक्स्ट डे एकदम छान ते मुरले होते, एकदम सॉफ्ट. आणि आम्ही जेव्हा तोडून म्हणजे आतमध्ये चमचा टाकून बघितलं ना, छान आतमध्येपर्यंत पाक गेलेला. आणि ना माझी मम्मी करते, जेवढं जाड पाक असेल ना तेवढं ते मुरायला टाईम लागतं. आणि जितका जरा पातळमध्ये पाक असेल ना ते लवकर मुरतं, आतमध्येपर्यंत जातं, त्याला इझी पडतं आतमध्ये जायला. तर नेक्स्ट डे हे बघा हे असे फुगले होते छानपैकी, खूप सुंदर, एकदम सॉफ्ट लागत होते. हे बघा मी वाटीमध्ये घेतले होते आणि तुम्हाला तोडून पण दाखवलं की कसं वाटतं. आजसाठी एवढंच, बाय. श्री स्वामी समर्थ.